संत कबीर मानवता संगोपन केंद्र शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने आज प्रथम सत्राची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आणि नंतर भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने दुसऱ्या सत्रामध्ये पत्रकार परिषद होईल। अगोदर संत कबीर मानवता संगोपन केंद्र शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आमचे अध्यक्ष माधवराव साबळे, प्रेमराज ओहाळ आणि बाकीचे सदस्य खाली थांबलेले आहेत। ते जागा कमी असल्यामुळं आजचा विषय असा आहे, मला वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की मी एका शिक्षण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। गेल्या 20 वर्षापासून आमचा कार्यालयीन लढा चालू होता आणि त्या लढ्यामध्ये 10/9/2024 माननीय विभागीय धर्मदाय आयुक्त यांनी आमचा चेंज रिपोर्ट मंजूर केलेला आहे। तो फेरफार अर्ज मंजूर केल्यामुळे आमचा गेल्या 20 वर्षाचा जो लढा चालू होता त्याला आता पडदा पडलेला आहे। मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की माझ्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 150 ते 160 कर्मचारी नोकरी करत आहेत आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये हा फेरफार स्पष्ट नसल्यामुळे किंवा निर्णायक परिस्थिती नसल्यामुळं एक संभ्रमाचं वातावरण होतं आणि म्हणून ते संभ्रमाचं वातावरण दूर व्हावं यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये स्पष्ट असे निर्देश माननीय विभागीय धर्मदाय आयुक्त यांनी दिलेला आहे आणि त्यांनी आमचा जो चेंज रिपोर्ट आहे चेंज रिपोर्ट मंजूर केला आणि त्यानुसार शेड्यूल 1 जसं की शेतकऱ्याचा सातबारा जसा मालकी हक्काचा असतो सातबारा, तसाच आमच्या संस्थेचा मालकी हक्काचा जो म्हणजे शेड्यूल 1 याला म्हणतात आणि याच शेड्यूल 1 वर जे काही पदाधिकारी आलेले आहेत ज्यांना माननीय विभागीय आयुक्त यांनी मंजुरी दिलेली आहे, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून मी स्वतः मधुकरराव शंकरराव भोळे, उपाध्यक्ष कचरू पिराजी गजबीय, सचिव म्हणून माधवराव काशीनाथ साबळे, सहसचिव म्हणून आशाताई गुराळे, प्रवीण कुमार पिंपरीकर, प्रेमराज ओहाळ अशी ही 10 जणांची बॉडी आमची मंजूर केलेली आहे आणि त्यामुळं आज आम्हाला गेल्या 20 वर्ष जो त्रास सहन करावा लागला म्हणजे संत कबीर शिक्षण संस्था आणि सम्राट अशोक विद्यालय हे मराठवाड्यामध्ये एक नामांकित होतं, परंतु या वादामुळे त्याला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि तो ब्रेक आता तो सुटलेला आहे। आणि आमची खूप सुरुवातीच्या काळामध्ये 1994-95 पर्यंत अत्यंत गरुड झेप होती, परंतु जेव्हा वादाला सुरुवात झाली, कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या आणि त्यामुळं आमच्या शैक्षणिक कार्याला फार मोठं फीडबॅक मिळालेला आहे। आता यापुढे हा चेंज रिपोर्ट मंजूर झाल्यामुळे आमच्या बॉडीमध्ये निर्विवाद बहुमत आहे, कुठलाही याच्यानंतर वाद राहणार नाही। आपल्या मागण्याशी कोण बांधील मानून आम्हाला पुढे विधानसभेमध्ये सहकार्य करतील तर आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी 2 वेळेस बैठका घेतल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहोत, परंतु आमच्या सुद्धा काही अटी शर्ती असतील। तर त्या शर्तीवर आमचा चर्चा झाली आणि त्यानुसार त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या की ह्या सगळ्या मराठवाड्याच्या जनतेच्या विकासासंदर्भामध्येच तुमच्या मागण्या आहेत, त्यामुळे हे मान्य करणं काही अवघड नाही आहे। आणि आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करू इच्छितो की त्यांनी देखील
मी ज्या काही मागण्या या ठिकाणी वाचून दाखवेल त्याला त्यांनी शब्दशः आणि कृतीने मान्य केलेलं आहे. प्रमुख मागणी अशी आहे, मराठवाड्याच्या विकासासाठी भारतीय घटनेच्या कलम 371(2) कलमाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण भारतीय घटनेमध्ये ज्या कलमेची तरतूद आहे, भाषावार प्रांत रचनेच्या नुसार जो भाग मागासलेला आहे अशा मागासलेल्या भागाला या कलमानुसार 371(2) नुसार विशेष असं सुधारणेचं एक साधन म्हणून वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करून त्या वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या मराठवाड्याचा विकास साध्य करावा असं शासनाचं धोरण असावं. परंतु गेल्या अनेक वर्षापासून मला सांगायला हरकत नाही की मागच्या वर्षी देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी त्यांनी घोषणा केली होती की मराठवाड्याचा राहिलेला अनुशेष आम्ही भरून काढू आणि त्यासाठी त्यांनी 46,448 रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं. परंतु ते पॅकेज कागदावरच राहिलेले, त्याची अंमलबजावणी झाली. दुसरा विषय असा आहे की या मराठवाड्याच्या वैधानिक विकास मंडळाच्या बाबत शासन नेहमीच उदासीनता धोरण ठेवलेलं आहे. तर आमची मागणी अशी आहे की मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करून राहिलेला गेल्या अनेक वर्षाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 50,000 कोटीची तरतूद करण्यात यावी. ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांना खाजगी कंपन्या, उद्योगधंदे, व्यवसायामध्ये 80% नोकऱ्या गेल्या पाहिजेत. पीक भांडवलासाठी त्यांचा विचार झाला पाहिजे.